मग उद्या तुमच्या पप्पांना सांगा सगळ्यांना याला. शिव जयंती निमित्त लवकर आम्ही येणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता बागलवस्ती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांच्या परवानगीने. मग हातोजगडी केली का? ए काल परवा हानम्याचं म्हातारं वाकरीच्या स्टँड वरती दार पिऊन पडलेलं होतं. हानम्याच्या म्हाताऱ्याचं तोंड वरच होतं. आलं कुत्र गेलं हानम्याच्या म्हाताऱ्याच्या तोंडामध्ये मुतून. बघायला विसरू नका कॉमेडीची हास्य जत्रा बागलवस्ती प्राथमिक शाळेमध्ये उद्या सकाळी 9 वाजता. टकलू हैवान यांची धम्माल कॉमेडी. मग उद्या कार्यक्रम बघायचा आहे ना? सांग ना जानो काय झालं तुला फुगायला. सांग ना जानो काय झालं तुला फुगायला. काल कशाला गेलं त्या गावामध्ये तंबाखू खायला. काल कशाला गेलं त्या गावामध्ये शिमुड खायला. कशाला गेलं त्या गावामध्ये पोरगी बघायला. मग कार्यक्रम उद्या बघायचा आहे ना? उद्या आपल्या शाळेमध्ये येणार आहे हास्य जत्रा. सर्व मुलांना सूचना आहे, जर कोण घरी राहिला असेल त्यांना सुद्धा उद्या घेऊन या. कार्यक्रम उद्या बघायचा आहे ना? कारण आमचा कार्यक्रम 5 वर्षातून एकदा तुम्हाला बघायला मिळतो. आम्ही लवकरच येणार आहे उद्या संध्याकाळी 7 वाजता शिवजयंती निमित्त केसकरवाडी प्राथमिक शाळा केसकरवाडी इथे संध्याकाळी 7 वाजता आम्ही येणार आहे. तुम्ही पण याल ना? कारण तुमच्या सुद्धा शाळेमध्ये आम्ही उद्या सकाळी 8 वाजता कार्यक्रम घेणार आहे. तंबाखू मुक्त शाळा, स्वच्छ सुंदर गाव. मग पहिलीची मुलं कोण आहेत? वरबोट करा बरं. कोण कोण दारू पितो वरबोट करा बरं. ए काय काय मुलं काय करतात? जिथं मम्मी भांडी घासाय बसते तिथंच बसतात तोंडा चेडी करून. म्हणून बाबांनो उघड्यावरती कुणी जायचं. कारण मी उद्या तुमच्या शाळेमध्ये पाहुणा माणूस येणार आहे. थोडं जेवणाचं काहीतरी बघा. सर्वांचे डबे माझ्याकडे उद्या द्या. मग बाळांनो तुम्हाला कार्यक्रम आवडेल ना? मला म्हणतात सावळ्या कुंभार. मी चिकुल तुडवितो, मडकी खडवितो, बाजारामध्ये विकितो, नाही गेलो तर या टाळक्यात घालितो. मग ए तुझं नाव काय रे बाबा? गोम. काय नाव आहे? गोम. अरे काय गोम? उठ बरं जरा बाबा. कोणचा गोम आहे?